नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र 11वे सूत्र लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक असं म्हटलं की त्यांचं नरची केळकरांनी लिहिलेलं 3 खंडात्मक चरित्र जसं आठवतं तसंच लोकमान्य टिळक यांच्या संबंधाच्या आठवणी आणि आख्यायिका याही 3 खंडांमध्ये स.वि. बापट यांनी प्रकाशित केलेल्या आहेत. स.वि. बापटांनी त्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने हे 3 खंड प्रकाशित केले. अगदी अलीकडच्या काळामध्ये ठाण्याच्या परममित्र पब्लिकेशननं त्याचं पुनर्मुद्रण केलेलं आहे. या स.वि. बापटांनी केवळ लोकमान्य टिळकांच्या लिहिलेल्या आठवणी किंवा आख्यायिका इतकंच केलेलं काम नाही. जसं दासगणू महाराजांनी लिहिलेल्या गजानन विजय मधल्या 15व्या अध्यायामध्ये लोकमान्य टिळकांचं वर्णन आहे, तसं ते जितकं प्रसिद्ध आहे तितकं त्याच दासगणू महाराजांनी लोकमान्य टिळकांवरती एका स्वतंत्र कीर्तनाची, आख्यानाची, स्वरचित अशा स्वरूपाची निर्मिती केली होती. याचाही विचार किंवा माहिती अनेक जणांना नसते. आणि त्यामुळे ग्रंथसूक्तच्या 11व्या सत्रामध्ये लोकमान्य टिळक असं सूत्र धरल्यानंतर 1 ऑगस्टच्या याच मालिकेतल्या व्हिडिओमध्ये मी दासगणू महाराजांनी लिहिलेल्या टिळकांच्या आख्यानाचा जसा आवर्जून समावेश केला, तसंच एक पुस्तक म्हणजे स.वि. बापट यांनी प्रकाशित केलेलं एक पुस्तक लोकमान्य टिळक सूक्ती संग्रह. सूक्ती म्हणजे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या विषयांवरती लोकमान्य टिळकांनी केलेली विधानं, त्या विधानांचा म्हणजे टिळक सुभाषिते किंवा टिळक भाषिते असा संग्रह म्हणजे लोकमान्य टिळक सूक्ती. स.वि. बापट ज्यांनी लोकमान्य टिळकांची आख्यानिका किंवा आठवणी प्रकाशित केलेत त्यांनी लोकमान्य टिळक कोटेशन्स अशा पद्धतीनं किंवा इन्स्पिरेशनल थॉट्स फ्रॉम लोकमान्य टिळक अशा पद्धतीनं केलेला विचार अशा आशयाचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन हे 1926 साली झालंय. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती ही डिसेंबर 2000 मध्ये झालेली आहे. ती वर्धा प्रकाशनाने केलेली पहिली आवृत्ती आहे. आता हे पुस्तक किती ठिकाणी उपलब्ध आहे याची मला पुरेशी कल्पना नाही, पण आवर्जून संग्रही ठेवावं असं हे पुस्तक लोकमान्य टिळक सूक्ती संग्रह. या सूक्तीमध्ये लोकमान्य टिळकांच्या मराठी सुभाषितांची अशी एकूण 2190 सूक्त आहेत आणि इंग्रजी मधली 211 म्हणजे 2190 मराठी आणि 211 इंग्रजी अशा 2401 लोकमान्य टिळकांच्या कोटेशनचा संग्रह अशा अर्थानं स.वि. बापट संपादित लोकमान्य टिळक सूक्ती संग्रह. अभिजात साहित्याच्या बालाजी काकडेंकडे काही प्रमाणामध्ये या पुस्तकाच्या प्रती उपलब्ध असण्याची शक्यता आहे. मी तिथनच काही महिन्यापूर्वी हे पुस्तक मिळवलं, हे मी मोकळेपणाने सांगतो. आपल्याला पुस्तक मिळेल ना न मिळेल, परंतु लोकमान्य टिळक विषयक साहित्य असा विचार करत असताना ज्या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख केलाच पाहिजे अशा आशयाचं पुस्तक. फक्त हे पुस्तक वाचताना एकच होतं की आकार म्हणजे एकंदरीतच ज्याला आपण इंग्रजीमध्ये अल्फाबेटिकल म्हणतो अशा पद्धतीनं ते पुस्तकाची किंवा सूक्तीची गणितं येतात. ते जर विषयवार झालं असतं तर ते जास्त सोयीचं झालं असतं का, किंवा त्या प्रत्येक सुभाषिताच्या खाली नेमकं कोणत्या तारखेला हे विधान लोकमान्य टिळकांनी केलंय याचा विचार केला असता किंवा त्याचा उल्लेख झाला असता तर एक सर्वसामान्य वाचक म्हणून त्याचा जास्त उपयोग झाला असता का, असा मुद्दा जरूर मनामध्ये येतो. पण त्याच्या पलीकडे जात प्रचंड महत्व असलेलं आणि नेमकं टिळक हे व्यक्तिमत्व कोणत्या अर्थानं महत्वाचं आहे याचा विचार करायला लावणारं, या माणसाचं बहुआयामित्व मनामध्ये ठसवणारं असं पुस्तक म्हणजे लोकमान्य टिळक सूक्ती संग्रह. अक्षरशः ही यातली लोकमान्य टिळकांची विधानं सुभाषितांची किंवा स्वराज्य मंत्रांची आठवण करून देत असताना असं जाणवतं की खरोखर हा मनुष्य स्वतंत्र भारताच्या काळामध्ये जन्माला आला असता किंवा टिळकांच्या हयातीमध्येच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं तर आपल्या आजच्या राजकारणाची, आपल्या आजच्या अर्थकारणाची, आपल्या आजच्या समाजकारणाची नेमकी दिशा काय असते याचा विचार करावा लागेल.
कारण लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे की आपल्या देशाचं स्वातंत्र्य दृष्टोत्पत्तीस नसतानाच आपल्या देशाच्या संरक्षण विषयक वस्तूंचं उत्पादन आपल्याच देशात झालं पाहिजे अशी आग्रही मागणी 1895च्या नागपूरच्या काँग्रेसच्या अधिवेशनापासून लोकमान्य टिळकांनी लावून धरलेली होती. आपल्या देशाचं स्वातंत्र्य दृष्टोत्पत्तीस नसताना, क्षितिजाच्या पलीकडे सुद्धा दिसत नसताना 1916 साली होमरूल लीगच्या संस्थापनात्मक अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळकांनी आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचा विचार केलाय हे लक्षात घेतलं पाहिजे. स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण याचे सगळ्यात मोठे पुरस्कर्ते लोकमान्य टिळक होते हे लक्षात घेतलं पाहिजे. लोकमान्य टिळक कीर्तन संमेलनाचे अध्यक्ष होते हे लक्षात घेतलं पाहिजे. लोकमान्य टिळकांच्या प्रयत्नातनं ग्रंथोत्तेजक मंडळीचं काम आणखीन वाढलं हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या देशामध्ये स्वदेशी उद्योग, कुटीरोद्योग आणि आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या वारीमध्ये स्वदेशी वस्तूंच्या उत्पादनाचा मेळावे भरवण्याचं श्रेय लोकमान्य टिळकांना जातं. पैसा फंडाचं कार्य सर्वतोमुखी करण्याचं श्रेय लोकमान्य टिळकांना जातं. अशा लोकमान्य टिळकांनी विविध भाषणातनं, विविध मुलाखतीतनं, विविध अग्रलेखातनं, विविध लेखातनं अफाट वाचक आणि निसंशय अप्रतिम वक्ता असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या कोटेशन्सचा संग्रह म्हणजे सदाशिव विनायक बापट संपादित, वरदा प्रकाशनानं 2000 साली प्रसिद्ध केलेली, पण या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1926 साली प्रकाशित झालेलं पुस्तक लोकमान्य टिळक सक्ती संग्रह. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.